चला माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमच्या सीट बेल्ट घट्ट बांधा. कारण आज आपण केवळ इंग्रजीचा एक धडा शिकणार नाही आहोत, तर आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा, रक्तामध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारा महामंत्र शिकणार आहोत. आज आपण शिकतोय इयत्ता 10वीच्या पुस्तकातील अत्यंत प्रेरणादायी धडा, ॲन एपिटोम ऑफ करेज, शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक. आणि हा धडा कोणावर आहे? तर या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर. वही आणि पेन बाजूला ठेवा, छाती ताठ करा आणि डोळे मोठे करून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आज तुमच्यातली मरगळ कायमची पळून जाईल. आपण काय करतो आणि त्यांनी काय केलं? वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स और मोर्न ओव्हर देम आर होल लाईफ थ्रू. मित्रांनो, लेखक सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या कानशिलात एक वैचारिक लगावतोय. आपण काय करतो? आपल्याला एखादी छोटीशी गोष्ट मिळाली नाही, गणिताचा एखादा प्रश्न जमला नाही, किंवा घरात गरिबी असली, की आपण आपल्या कमतरतामागे, आपल्या अपंगत्वामागे लपायला बघतो. आपण आयुष्यभर रडत बसतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, नशीबच खराब आहे. पण थांब मित्रा, आजपासून हे रडगाणं बंद कर. कारण ज्या माणसाची गोष्ट आपण पाहतोय, त्या माणसाला देवाने असं काही दिलं नव्हतं जे आपल्याकडे आहे. तरीही तो माणूस जगाचा राजा बनला. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञ. त्यांनी आपल्या परिस्थितीवर कधीही अश्रू ढाळले नाहीत. त्यांना एका अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर अशा असाध्य आजाराने, रेअर अँड ड्रेडेड डिसीज, ग्रासलं होतं. हळूहळू त्यांच्या शरीराच्या सर्व स्नायूंनी काम करणं बंद केलं. ते एका व्हीलचेअरला खिळले गेले. साधं बोलणंही त्यांना जमेनासं झालं. पण विचार करा मुलांनो, शरीर संपलं होतं, पण मन आणि मेंदू जिवंत होता. अशा परिस्थितीतही डॉक्टर हॉकिंग अजिबात न डगमगता, न घाबरता आपले विज्ञानातील संशोधन चालूच ठेवले. ब्रह्मांड कसं निर्माण झालं, ब्लॅक होल काय असतं, यावर त्यांनी जगाला चक्रावून टाकणारे शोध लावले. डोक्याचा एक केसही हलवता येत नसताना त्यांनी विश्वाचे रहस्य शोधून काढले. याला म्हणतात खरी ऊर्जा. परिस्थितीवर मात करा, तुमचं सर्वोत्तम द्या. हिज एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग सर्कमस्टॅन्सेस. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018. त्यांचं हे अनुकरणीय शौर्य आपल्याला काय शिकवते? परिस्थिती कितीही कठीण असू दे, परीक्षा कितीही जवळ येऊ दे, किंवा आयुष्यात कितीही कठीण प्रसंग असू देत, आपल्याला आपले सर्वोत्तम द्यायचे आहे. रडायचे नाही, तर लढायचे आहे. 14 मार्च 2018 रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला. पण जाताना ते जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक संदेश देऊन गेले. तुमचे पाय जमिनीवर असले तरी तुमची नजर ताऱ्यांकडे असली पाहिजे. माझ्या 10वीच्या वाघांनो आणि वाघिणींनो, जर व्हीलचेअरवर बसून एकही बोट न हलवता एक माणूस संपूर्ण जगाचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ बनू शकतो, तर तुमच्याकडे देवाने दिलेलं धडधाकट शरीर आहे, चालणारा मेंदू आहे आणि डोळ्यात 10वी टॉप करण्याचे स्वप्न आहे. मग आपण का मागे राहायचे? उठा, जागे व्हा आणि अभ्यासाला लागा. परिस्थितीला कारण सांगणं बंद करा आणि यश मिळवून दाखवा. माझ्या 10वीच्या वाघांनो, आता अंतःकरणात एक वेगळीच ऊर्जेची ठिणगी पेटवण्यासाठी तयार व्हा. आज आपण या पाठाच्या पुढच्या भागाचे असे रसग्रहण करणार आहोत, जे तुमच्या मनगटात आणि मेंदूत अभूतपूर्व ताकद निर्माण करेल. पुस्तकातल्या या ओळी निव्वळ शब्द नाही, तर तो एका महामानवाच्या महाप्रवासाचा पाया आहे. चला, प्रत्येक ओळ काळजात उतरवून घेऊया. निसर्गाचा अद्भुत योगायोग
आणि एका क्रांतीचा जन्म. मित्रांनो, इतिहासाचा हा चमत्कार बघा. ज्या दिवशी विज्ञानाचा पाया रचणारे महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांचे निधन झाले, त्याच्या अब्बल 300 वर्षानंतर, म्हणजेच 8 जानेवारी 1942 रोजी लंडनच्या ऑक्सफर्डमध्ये एका लहानग्याचा जन्म झाला. तो लहानगा म्हणजेच आपले डॉक्टर स्टीफन हॉकिंग. हा केवळ योगायोग नव्हता. निसर्गाने गॅलिलिओंचा अपूर्ण राहिलेला विज्ञानाचा वारसा पुढे चालवण्यासाठी एका नव्या सूर्याला जन्माला घातले होते. जेव्हा हॉकिंग लहानाचे मोठे होत होते, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनाही कल्पना नव्हती की हा छोटा मुलगा पुढे जाऊन या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञ म्हणून गौरविला जाईल. कोणी विचारही केला नव्हता की ज्या मुलाचे शरीर पुढे जाऊन लॉक होणार आहे, त्याचा मेंदू मात्र प्रकाशाच्या वेगाने थेट अंतराळात झेप घेईल. आज कदाचित तुम्हालाही लोक सामान्य समजत असतील, तुमच्यावर संशय घेत असतील. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आज तुमच्याकडे पाहून जे लोक अंदाज लावू शकत नाहीत, उद्या तुमचे यश पाहून तेच अवाक होणार आहे. शौर्य म्हणजे काय? डॉक्टर हॉकिंग त्याचे मूर्तिमंत रूप. शौर्य ही खूप अद्भुत गोष्ट आहे मित्रांनो. शौर्य म्हणजे केवळ हातात तलवार घेऊन युद्धात लढणे नव्हे, तर शौर्य म्हणजे अशी ताकद जी तुमच्यावर एखादं भयंकर संकट कोसळलं तरी तुम्हाला धीटपणे उभे राहण्याची आणि धीर न खचू देण्याची हिंमत देते. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे याच शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक बनले. नशिबाचा क्रूर खेळ, पण विचारांचा बादशहा. कवी किंवा लेखक म्हणतात की डॉक्टर हॉकिंग यांना शौर्य आणि आशेचा सख्खा अवतार म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. विश्वाचा अभ्यास करणाऱ्या कॉस्मॉलॉजी या शास्त्राचे ते चालते बोलते महानायक होते. पण नशिबाचा एक क्रूर खेळ बघा. त्यांचा मेंदू सोडला तर त्यांचे संपूर्ण शरीर एका व्हीलचेअरला कायमचे खिळले गेले होते. पण शरीराला मर्यादा होत्या, त्यांच्या विचारांना आणि जिद्दीला नव्हे. माझ्या लाडक्या मित्रांनो, विचार करा, ज्या माणसाचे हात हलत नव्हते, पाय चालत नव्हते, जो साधे बोलू शकत नव्हता, त्या माणसाने व्हीलचेअरवर बसून संपूर्ण विश्वाचे नियम जगाला शिकवले. आज तुमच्याकडे देवाने दिलेलं सुंदर शरीर आहे, धावपळ करायला पाय आहेत, लिहायला हात आहेत. मग फक्त 10वीच्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास करायला आपण का घाबरायचं? आज स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती कशीही असो, मी रडणार नाही, मी लढणार आणि जिंकून दाखवणार. एक सामान्य खोडकर मुलगा ते गणिताचे वेड. मित्रांनो, लेखक सांगतोय की एवढं सगळं असूनही ते या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञ बनले. पण बालपणात स्टीफन हे अगदी आपल्यासारखेच एक सामान्य मूल होते. ते एक सामान्य खोडकर तरुण होते, ज्यांना संगीताची आणि गणिताची प्रचंड आवड होती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की स्टीफन यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं. पण स्टीफन यांचा हट्ट फक्त गणित शिकण्याचाच होता. दुर्दैवानं त्या काळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचा स्वतंत्र कोर्स नव्हता, म्हणून त्यांनी भौतिकशास्त्र शिकण्याचा पर्याय निवडला. वयाच्या 17व्या वर्षी आभाळ फाटलं. जेव्हा स्टीफन अवघ्या 17 वर्षाचं होते, तेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी अजब घडू लागलं. चालताना बोलताना त्यांचे स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण सुटू लागले आणि कोणतंही कारण नसताना ते 2-3 वेळा अचानक जमिनीवर पडले. या गोष्टीनं ते पुरते चक्रावून गेले. जेव्हा त्यांनी कौटुंबिक डॉक्टरांकडे तपासणी केली, तेव्हा त्यांना कळलं की ते ALS किंवा लॉ जिरिग्स डिसीज नावाच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार थेट माणसाच्या मज्जासंस्थेवर, नर्वस सिस्टीम हल्ला करतो आणि हळूहळू शरीराचे सगळे स्नायू कायमचे कमकुवत करून टाकतो. शिक्षकांचा वैताग आणि आभार कोसळणं. हॉकिंग सांगतात की लहानपणापासूनच त्यांच्या स्नायूंचा ताळमेळ काही फारसा चांगला नव्हता. त्यांचे हस्ताक्षर इतके खराब होते की ते बघून त्यांचे शिक्षक पार वैतागून जायचे. त्यांना खेळांनी फारशी आवड नव्हती. तरीही हा आजार त्यांच्या आयुष्यात आभाळ कोसळावं तसा आला. या पृथ्वीवर त्यांच्याकडे आता किती वेळ शिल्लक आहे
हे कोणालाच माहीत नव्हते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की परिस्थिती खूप वाईट आहे आणि विज्ञान आता यात काहीही करू शकत नाही. मृत्यूच्या दारात नवे आयुष्य आणि प्रेमाची एंट्री. मित्रांनो, इथेच खरा इतिहास घडतो. कोणताही सामान्य माणूस असता तर रडत बसला असता. पण आपले स्टीफन हॉकिंग अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी आपले संशोधन चालूच ठेवण्याचा निर्धार केला आणि याच काळात त्यांनी जेन वाइल्ड यांच्याशी साखरपुडा केला. हॉकिंग म्हणतात की ऐकायला खूप विरोधाभासी वाटेल, पण आयुष्याच्या या सर्वात अंधाऱ्या आणि निराशाजनक टप्प्यावर ते आयुष्याचा खरा आनंद घ्यायला शिकले. कारण त्यांना वेळेची किंमत कळाली होती. त्यांनी प्रत्येक क्षण भरभरून जगायला सुरुवात केली आणि एका नव्या ऊर्जेने आपल्या डॉक्टरेटच्या संशोधनाला सुरुवात केली. माझ्या 10वीच्या वाघांनो, विचार करा. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ज्या मुलाला कळतं की आपलं शरीर आता साथ सोडणार आहे आणि मृत्यू कधीही येऊ शकतो, तो मुलगा रडत बसत नाही, तर मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचा साखरपुडा करतो आणि विज्ञानाचा इतिहास बदलायला निघतो. आज आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले, धडधाकट शरीर आहे. मग एका अपयशानं किंवा अभ्यासाच्या कंटाळ्यानं आपण का खचून जायचं? आजपासून तक्रार करणं बंद करा. प्रत्येक क्षणाचा वापर करा आणि बोर्ड परीक्षेत स्वतःचा इतिहास रचण्यासाठी सज्ज व्हा. शरीर बंदिस्त झालं, पण मेंदू ब्लॅक होलच्या पलीकडे गेला. मित्रांनो, काळाचा महिमा बघा. एकीकडे तो भयंकर आजार स्टीफन यांच्या शरीराला आतून पोखरत होता. त्यांचे शरीर हळूहळू पूर्णपणे अपंग होत चालले होते. त्यांचे हात काम करत नव्हते. त्यांची वाचा जात होती आणि ते एका व्हीलचेअरला कायमचे खिळले गेले होते. पण अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या PhD साठी अशा विषयाची निवड केली जो स्वतः एका अंधारात विलीन झालेला होता. तो विषय म्हणजे ब्लॅक होल्स. शरीरावरचे नियंत्रण सुटत होते, पण अंतराळातील रहस्य उलगडण्याची त्यांची जिद्द मात्र वाढतच होती. विज्ञानाचा पाया हलवणारे युगप्रवर्तक विचार. जेव्हा हॉकिंग यांनी ब्लॅक होल्सचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्यांच्या कल्पनाशक्तीला जणू पंख फुटले. एका पाठोपाठ एक अद्भुत विचार त्यांच्या डोक्यात चमकू लागले. त्यांनी विज्ञानाच्या जगात असे काही युगप्रवर्तक दावे केले ज्यांनी आधीपासून चालत आलेल्या मोठ्या शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांना मुळापासून हादरवून टाकले. वैज्ञानिक मानतात की या विश्वाची निर्मिती एका महाविस्फोटातून म्हणजेच बिग बँगमधून झालीय. हीच संकल्पना जगाला आणखी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी डॉक्टर हॉकिंग यांनी लाय अल्जेब्रा नावाचा एक नवा गणितीय शोध लावला. पण विचार करा, संपूर्ण शरीर लॉक आणि फक्त एक बोट चालू. तरीही डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विज्ञानाच्या अत्यंत सखोल आणि कठीण विषयांचे सर्वोच्च तज्ज्ञ, अॅन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स बनले. पण विचार करा, संपूर्ण शरीर लॉक आणि फक्त एक बोट चालू. तरीही डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विज्ञानाच्या अत्यंत सखोल आणि कठीण विषयांचे सर्वोच्च तज्ज्ञ, अॅन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स बनले. त्यांच्या एका शब्दावर संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ विश्वास ठेवायचे. जागतिक सन्मानाचा पाऊस. त्यांच्या या अफाट जिद्दीला आणि बुद्धिमत्तेला संपूर्ण जगानं कडकडून सलाम केला. त्यांना अगणित अशा मानद डॉक्टरेट म्हणजे ऑनररी डॉक्टरेट्स, पदव्या आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ते जगातील सर्वात मानाच्या द रॉयल सोसायटीचे फेलो बनले आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे प्रतिष्ठित सदस्य देखील झाले. मित्रांनो, ज्या माणसाची बुद्धी जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या बरोबरीची म्हणजे आइन्स्टाईन्स इक्वल मानली गेली, ते डॉक्टर हॉकिंग स्वभावाने अत्यंत नम्र म्हणजे हंबल आणि जमिनीवर पाय असलेले म्हणजे डाऊन टू अर्थ माणूस होते.
त्यांनी विज्ञानाचे कठीण आणि अद्भुत सिद्धांत मांडताना कधीही मोठ्या शब्दांचा आव आणला नाही. त्यांनी आपली पुस्तके लिहिताना नेहमी एका सामान्यातील सामान्य माणसाला, म्हणजे लेमन, डोळ्यांसमोर ठेवले. त्यांचे लेखन अतिशय विनोदी, चतुर आणि इतके सोपे, स्पष्ट असायचे की ज्याचा विज्ञानाशी दूर दूरपर्यंत संबंध नाही असा बिगर वैज्ञानिक माणूसही ते सहज समजून घ्यायचा. त्यांचे ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, म्हणजे काळाचा संक्षिप्त इतिहास, हे पुस्तक आधुनिक काळातील जगात सर्वाधिक खपलेल्या, म्हणजे बेस्ट सेलिंग पुस्तकांपैकी एक बनले. मला रडत बसायला वेळ नाही. आशेचा महामेरू. जेव्हा डॉक्टर हॉकिंग यांना विचारण्यात आलं की तुम्हाला या भयंकर ALS आजारासोबत जगताना कसं वाटतं, तेव्हा सकारात्मकतेचे आणि आशेचे मूर्तिमंत रूप म्हणजे क्विंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप असलेल्या या महामानवाने दिलेले उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासाच्या खोलीत लिहून ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले, मला इतर सामान्य लोकांपेक्षा फारसं वेगळं वाटत नाही. मी माझं आयुष्य जितकं शक्य होईल तितकं सामान्यपणे, म्हणजे नॉर्मल लाईफ, जगण्याचा प्रयत्न करतो. माझा हा आजार मला कोणत्या गोष्टी करण्यापासून रोखतोय याचा मी कधीही विचार करत नाही, आणि त्याचा मला कोणताही पश्चात्ताप, म्हणजे रिग्रेट, नाही. कारण अशा गोष्टी फार कमी आहेत ज्या मी करू शकत नाही. संपूर्ण शरीर निकामी झालेला माणूस म्हणतोय की मी करू शकत नाही अशा गोष्टी फार कमी आहेत, आणि आपण धडधाकट असून म्हणतो मला इंग्रजी जमत नाही, मला गणित जमत नाही. आजच हा विचार बदला. विश्वाचा अंत आणि विज्ञानाचा वेध. डॉक्टर हॉकिंग यांचा विज्ञानावर आणि मानवी बुद्धीवर दृढ विश्वास होता. ते ठामपणे सांगायचे की येणाऱ्या पुढच्या सहस्रकात, म्हणजे नेक्स्ट मिलेनियम, विज्ञान या विश्वाची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे, आणि कदाचित या विश्वाचा शेवट, म्हणजे अल्टिमेट डिमाईज, कधी आणि कसा होईल यामागची सर्व गूढ रहस्ये, म्हणजे कोर सिक्रेट्स, शोधून काढेल. जिद्दीला सलाम. मित्रांनो, डॉक्टर हॉकिंग यांच्यासारखे असे अनेक वीर आपल्या अवतीभोवती आहेत, जे शरीराने अपंग असूनही आपल्या आयुष्यात अनुकरणीय शौर्य, एक्झेम्पलरी करेज दाखवतात. ते कधीही परिस्थितीसमोर गुडघे टेकवत नाहीत, तर प्रत्येक संकटाची छाती फाडून पुढे निघतात. चला, आपला शोध परिवारातर्फे अशा सर्व धाडसी आणि जिद्दी व्यक्तींना, जे अपंगत्वावर मात करून स्वतःचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, कोटी कोटी सलाम करूया. माझ्या 10वीच्या वाघांनो आणि वाघिणींनो, आज आपला हा ॲन एपिटमी ऑफ करेज धडा इथे संपला आहे. पण या धड्यातून मिळालेली ऊर्जेची ठिणगी विझू देऊ नका. जर एक व्यक्ती व्हीलचेअरवर खिळून, वाचा गमावून जगातील सर्वात लोकप्रिय पुस्तक लिहू शकते आणि आईन्स्टाईनच्या तोडीची बनू शकते, तर मित्रांनो, येत्या बोर्ड परीक्षेत टॉप करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही उपलब्ध आहे. आजपासून कारणं सांगणं बंद करा. मला जमत नाही हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. उठा, लढायला सज्ज व्हा आणि तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखवा.